फ्रेंड्स, हे आहे गोड चिंचेचं झाड. ह्या झाडाला गोड चिंचा येतात. मी माझ्या माहेराहून आणलं होतं इथे लावायला. केवढं झालंय बघा आता ते झाड. लागतीलच त्याला यावर्षी, नाही तर पुढच्या वर्षी चिंचा लागतील. पण याच्या चिंचा गोड आहेत. हे एक झाड आहे आणि हे वालं जे झाड आहे ना, हे आंबट चिंचेचं झाड आहे. त्याला दरवर्षी लागतात चिंचा, पण आंबट आहे त्याच्या. आणि सोनू चल, इथं जी दोन झाडं आहेत ना, ती रामफळ आणि सीताफळाची आहेत. तुम्ही बघू शकता खूप फळं लागतात याला, तर दिसतात ही झाडं बारकी, पण याला खूप फळं लागतात. आणि नारळाच्या बाजूलाच बघा तुम्ही, दिसतंय का तुम्हाला, चिक्कूचं झाड आहे नारळाला चिटकून. त्याला तर एवढे चिक्कू लागतात, बाप रे, खाऊन कंटाळतो आम्ही. ये, चिक्कूचं झाड आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, चिंच आहे, पपई पण आहे. पण मला ते पपईचं काढून टाकली, कारण खूप झाडं होती पपईची, कोणच खात नव्हतं. हे पुढं नाही जायचं बाबा, इकडे. पुढं पण 3 नारळाची झाडं दाखवली होती ना, तिथे ना पेरूचं झाड होतं, पण ते मध्येच होतं, बरोबर मध्येच होतं रानात, त्याच्यामुळे ते काढून टाकलं. शेवग्याच्या शेंगा आहेत देशी, त्या आता आहेत. आता तिकडं नाही जाणार मी रानात. करंजाचं झाड किती दाट सावली आहे बघा, ह्याच्या खालीच, ह्या झाडाखालीच आम्ही असतो दिवसभर. ह्याच्या पलीकडं आंब्याचं झाड आहे. दाखवते, हे बघा, इथं कढीपत्ता आहे, सीताफळ, रामफळ, पलीकडच्या बाजूला आंब्याची झाडं आहेत. आणि इथं हे छोटंसं झाड दिसतंय का तुम्हाला, मी हात केलाय ते पपईचं झाड आहे. किती झाडं उपटून टाकली, पण तरी ते उगवून येते. पपई गोड लागते, पण त्याची पण कोण खात नाही, ते बारके आहेत. हा ऊस दिसतोय ना तुम्हाला, या ऊसाच्या पुढं डाळिंबीची बाग आहे आमची. खूप झाडं आहेत, काय काय झाडं काढून टाकले. आणि या बाजूला शेवगा, इथे पण शेवगा आहे. तिथे रानात पण देशी शेवगा आहे, खूप छान शेंगा लागतात त्याच्या. खूप झाडं आहेत. तसं तर काय घ्यायची गरजच पडत नाही, आंब्यापासून सगळं आहे. आवळा एक लावायचं मला मस्त. चल मी आणि तिकडे चालले, मी दीदीकडे. तो यायला लागला माझ्या मागं. नको नको. लिंबाचं पण झाड आहे खाली, दिसते का तुम्हाला, छोटंसंच आहे, पण लवकर त्याला लिंब पण लागतील. काही नाही असं नाही, सगळे झाडं आहेत. तर फ्रेंड्स, बघितली तुम्ही आमची झाडं, आमचं शेत. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय.